नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। विजय पोलीस सोसायटी परिसरातील व्यावसायिकांविरोधात नागरिकांचे मनपा प्रशासनाला निवेदन। धुळ्यातील वाडीभोकर रोडवरील विजय पोलीस सोसायटी परिसरात व्यावसायिकांनी संबंधित विभागाची कोणतीही परवानगी न घेता गाडे, मंगल कार्यालय, जिम, स्पा व इतर अवैध धंदे सुरू केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला असून या व्यवसायामुळे स्थानिक रहिवाशांना पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे। याशिवाय कोणी या समस्येबाबत आवाज उठवला तर त्यांना धमकावले जाते किंवा मारहाण केली जाते। दरम्यान 16 जानेवारी रोजी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी आलेल्या वाहनांनी कॉलनीतील रस्त्यावर पार्किंग केल्यामुळे सोसायटीचे सभासद प्रकाश एमन पाटील यांनी जाब विचारला असता त्यांना वॉचमन व काही गुंडांनी बेदम मारहाण केली। सदर व्यक्ती सध्या ICUमध्ये उपचार घेत आहेत। या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या विजय पोलीस सोसायटीतील नागरिकांनी धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाला निवेदन सादर करून अनधिकृत व्यावसायिकांवर त्वरित कारवाईची मागणी केलेली आहे। दरम्यान या संदर्भात अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम यांना निवेदनही सादर करून महानगरपालिकेसमोर नागरिकांनी निदर्शने केली। पराग यांचे ते पद्मश्री टावर आहे, तिथे स्पा वगैरे पण चालतं आणि काय बुरख्यात वगैरे बायका येतात रात्री बेरात्री, तिथे शिवाय ते सगळे लग्न कार्य समारंभ होतात, त्याच्या गाड्या पार्किंगचा त्रास होतो आम्हाला आणि ते लग्न कार्याची सगळी गर्दी असते तिथे, त्यामुळे आमचे मुलं बाळं येता जाताना सगळ्यांना जीवाला धोका आहे। कारण कालच एका माणसाला तिथे आमच्या मुलाला मारलं, इतकं मारलं की त्याला दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागलं, त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला। तर मग आम्ही सगळे म्हणून बायका आज आलो आयुक्तांना सांगायला की काढा, पार्किंग पण काढा त्यांचं आणि अतिक्रमण पण काढा। मागच्या 26 जानेवारीला आम्ही दिलेलं होतं, आत्मदहनाचं सांगितलेलं होतं, पण त्यांनी तरीसुद्धा ते अतिक्रमण काढलं नाही। सगळे इथे सह्या वगैरे होऊन गेल्या, पार्किंग काढायची सगळी नोटीस तयार होऊन गेली, पण तरी पार्किंग काढलं नाही इथे। आणि म्हणून आमच्या जीवाला सगळ्यांना धोका आहे। आम्ही बाया पण, आमचे नातवंड पण, आमचे मुलं पण रात्री बेरात्री फिरतात येतात, कारण कॉर्नरवरच आहे ना, ते रस्त्याच्या कॉर्नरवर एंट्री ती आहे आमची विजय पोलीस कॉलनीची, त्यामुळे येतात आता आमच्या जवान पोरी येतात, सुना येतात, आम्हाला सगळ्यांना धोका वाटतोय आता, म्हणून आम्ही इथे आयुक्तांजवळ सांगायला आलेलो।